नमस्कार मित्रांनो आता आपण कमान या गावामध्ये आलेलो आहे. कमान गावामध्ये आल्यानंतर इथं बालाजी पशुखाद्य आहे. असं कळलं इथं बालाजी पशुखाद्याच्या तिथं मका बारडा चांगल्या प्रकारे भेटतोय. शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट आहे. गाई म्हशी प्लस बैलांसाठी नाही का, गाई म्हशींचे जे दुधाच्या याच्यासाठी खूप चांगला असा हा बारडा आहे. तर आपण त्यांची संपूर्ण माहिती आणि प्रोसेस ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आपल्याला स्वतः कंपनीचे ओनर पण भेटलेले इथं. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव आणि परिचय द्या आम्हाला. माझं नाव प्रशांत मच्छिंद्र दातेरे, कमान. किती दिवसापासून ही तुमची फॅक्टरी आता चालू आहे? हे जवळजवळ 1.5 वर्ष झाले. दीड एक वर्ष चालू आहे. कशी केली ती सुरुवात, कसं काय आहे? सुरुवात आपण एक छोटंसं एकाचं हे पाहिलं होतं फीड मिल. त्याच्या पद्धतीने मग आपण पण म्हणलं हे एक डोक्यात घेऊन का बा एक व्यवसाय चालू करायचा नाही का, या पद्धतीने एक चालू केला. आणि आता कशा प्रकारे म्हणजे जो मका बारडा आहे तुमचा तो कशा प्रकारे आता शेतकऱ्यांपर्यंत कसा कसा जातोय, कुठं कुठं जातोय आता? हे आपण डायरेक्ट डिलिव्हरी करतो, ज्यांना लागतं ते कॉन्टॅक्ट झालेले आहे. म्हणजे इथनंच तुम्ही डिलिव्हरी? हा, इथं डायरेक्ट डिलिव्हरी आपली आपण गाडी भरतो आणि डायरेक्ट त्यांना पोच भेटतो नाही का. म्हणजे डायरेक्ट गोट्यांवरती जातो? गोठ्यांवरती, डेऱ्यांवरती गोट्यांवरती. हा. किती किलोची बॅग आहे काय? ही 45 किलोची बॅग आहे. प्युअर बराडा राहतो याच्यात. प्युअर मक्का बराडा. हा, प्युअर मका बराडा. कशाची बेसळ नाही किंवा काहीच नाही. ही आपलं हे नाही का, क्वालिटी जबरदस्त आहे. क्वालिटीचा काही विषय नाही. साधारण ते म्हणजे गायांना आणि मशीनलाच ना? फक्त गाया म्हैस बैलांना पण चालतो. त्यासाठी दूध वाढीसाठी का जास्त करून? हा, हे दूध वाढीसाठी कमीत कमी एका गायला 1.5 ते 2 लिटर दूध रोजचं वाढतं. 1.5 ते 2 लिटर दूध वाढतं. SNF फॅट एक नंबर बसती. काहीच विषय नाही. बराड्याची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे तुमची. क्वालिटीचा काही नाही. साधारण ते किती किलोची बॅग आहे? ही 45 किलोची बॅग आहे. 45 किलोची बॅग. किंमत वगैरे काय याची मग आता? नाही, किंमत ते मालावर ठरली जाते. मालावर प्रत्येक महिन्याची वेगवेगळी राहते. प्रत्येक महिन्याची वेगवेगळी. हा, असं. आणि कसं असतं रॉ मटेरियल पासून कशी काय सुरुवात, कसं काय? रॉ मटेरियल आपण तिकडनं सिल्लोड त्या साईडने, औरंगाबाद त्या साईडला मका भेटते ती. तिकडनं घेऊन यायच्या, इकडनं त्या बरडायच्या आणि आपल्या आपण पोच करायच्या नाही का, जेणेकरून म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे. हा, आता हा आपला माल पर आंबेगाव तालुक्यापर्यंत चालू आहे. आंबेगाव खेड. हा, या पट्ट्यात. तर मित्रांनो, ज्यांचे गायांचे आणि म्हशींचे जे गोटे आहे ना, मोठ्याले गोटे, त्यांना खरंच परवडण्यासारखी बॅग आहे. अतिशय जबरदस्त क्वालिटी आहे नाही का. जवळपास म्हणजे 2 लिटर तर हमखास वाढतं नाही? हा, 1.5-2 लिटर. 2 रिझल्ट आहे बुशापेक्षा सुद्धा. आणि बुशाची आणि त्याची साईज एकच आहे बरड्याची. आपण लोक 1.5 mm 2 mm चालतो नाही का, आपण डायरेक्ट 1.30 1.35च्या साईज नुसार काढलेले आहे बराडा. हे साईज डायरेक्ट क्षणा वाटत नाहीत, काय नाही काहीच नाही. हा भिजून द्यायचा कसा द्यायचा? कसाही चारा तुम्ही भिजून चारा, नाही तर मग कोरडा टाकला तरी चालतो. आता जर एखाद्या गोट्याला वगैरे जर द्यायचं जर म्हटलं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा जरा. म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर 96 89 29 99 06. आणि जर कस्टमरला जर व्हिजिट जर करायचं असेल तर येऊ शकतं, काही विषय नाही. तर तुमचा पत्ता पण सांगा, म्हणजे जेणेकरून काय होईल, आता भरपूर शेतकरी लय गाय असतात शेतकऱ्यांच्या दावणीला वगैरे, बरोबर माहिती नसते. तर त्यांना जर एखादी व्हिजिट जर करायची असेल तर येऊन डायरेक्ट स्वतः प्रोडक्ट पण बघून खरेदी करू शकता तुमच्याकडून. तर श्री बालाजी पशुखाद्य, मुक्काम कमान पोस्ट चास, तालुका खेड, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 96 89 29 99 06. गेली म्हणजे कसं प्रोडक्शन आता कसं जातं? प्रोडक्शन ऑर्डर आली, आपण 4-5 दिवस आधी ऑर्डर घेतो. 4 दिवस पण माल ठेवीत नाही, कारण खराब तर होत नाही, पण एक 5-6 दिवसात लगेच त्यांना देऊन टाकतो. ऑर्डर आल्यानंतर पुढे एवढ्या बॅगांची ऑर्डर पाहिजे? नाही, ऑर्डर चालूच असते. चालूच असते. आता ही जरी काल काढली होती तर ही 2 दिवसात लगेच जाईल. त्याला थंड होण्यासाठी आपण ठेवतो नाही का. थंड होण्यासाठी गरम याच्यात हीट तयार होती, त्याच्यामुळे आपण ओपन बॅगा ठेवतो. ओपन बॅगा ठेवल्या, मग याच्यात अजिबात खराब होत नाही बरडा. आता उद्या शिलाई केली का काही विषय नाही, सगळी वाप निघून गेलेली असते नाही का. म्हणजे यांचे याची डीलर म्हणजे कुठंच नाही? डीलरशिप आपण अजून ज्याचे फोन आले त्याला देऊन टाकले. गोठ्यावाल्यांना आपण डायरेक्ट देतो. गोठ्यावाल्यांना डायरेक्ट डेअरीवरती जाते. मोठं होलसेल रेटनी डेअरीवाल्यांना चालू आहे. होलसेल रेटनी डेअरीवाल्यांना चालू आहे. हा, आणि गोठ्यांवरती पण होलसेल रेटनी जाते. हा, होलसेलनी पण गोठ्यावरती चालू आहे.
म्हणजे जर जास्त क्वांटिटी घेतली होलसेलने हा. हां बरोबर. तर मित्रांनो कमानमध्ये आलो नंतर ना आपल्याला आहे ना जी मका बराड्याची जी फॅक्टरी आल्यानंतर खरंच एक नंबर क्वालिटी आहे मकाची. आणि शेतकऱ्यांना माहिती पण नाही बऱ्याचशा, ज्यांच्याकडे भरपूर गाय आहे डेअरी आहे नाही का, त्यांनी खरंच एकदा व्हिजिट करा. यांनी यांचा नंबर पण दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, यांचा नंबर पण टाकतो आणि त्यांना कॉल करा, नक्की व्हिजिट करा.